नमस्कार स्वामी भक्तांनो. मी आज तुम्हाला स्वामींच्या लीला याविषयी बोलणार आहे. आपले स्वामी बोलतात, "अरे रडतोस कशाला? तुला माझे दर्शन घ्यायचे आहे ना? धैर्याने उठ, मागे पुढे न पाहता डोळे मिटून माझ्याकडे ये. माझ्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेव." स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत येण्यापूर्वी अनेक तीर्थस्थानी पदभ्रमंती करत भक्तांचा उद्धार करत होते. आणि अशा वेळेस स्वामी महाराज गिरनार पर्वतावर आले होते. गिरनार पर्वतावर अशा निसर्गरम्य असलेल्या आपल्याच पूर्वस्थानी श्री दत्तगुरू स्वामी महाराज प्रगट झाले. येथे स्वामी महाराज हनुमानधारी जवळ वास्तव्य करत होते. अनेक लोक स्वामींना बघत होते, परंतु तेथे एका पांगळ्याची नजर स्वामींवर पडते. स्वामींना बघताच का कुणास ठाऊक त्याच्या मनात अनन्य भक्तीची भावना जागृत होते. हे कोणी साधेसुधे संन्यासी नसून प्रत्यक्ष दत्त महाराजच आहे असा भाव त्याच्या हृदयात येतो आणि स्वामींना वंदन करण्याची त्याला तीव्र इच्छा होते. परंतु तो पांगळा असल्याने तो जागचा हलू शकत नव्हता आणि तो बसल्या जागेवरूनच स्वामींना प्रार्थना करू लागतो, "हे परमेश्वरा, लोक अज्ञानवश आपल्याला ओळखत असो वा नसो, पण मला माहीत आहे की आपण निसंशय प्रत्यक्ष दत्त महाराज आहात. मी जन्मापासून पांगळा आहे. मी अनाथ आहे. मला धड अन्नपाणी भेटत नाही. देवदर्शनाची इच्छा असूनही दर्शन घेता येत नाही. हेच बघ ना, आता मला तुमचे चरण दर्शन घेण्याची इच्छा आहे, पण मी जागचं हलू शकत नाही. माझे पाय हलत नाही. मला चालता येत नाही. आता मी काय करू?" स्वामी भक्त हो, स्वामी महाराज प्रेरणेचे स्रोत आहे. त्या अपंग व्यक्तीने अशी विनंती करताच स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले, "अरे रडतोस कशाला? तुला माझे दर्शन घ्यायचे आहे ना? धैर्याने उठ, मागे पुढे न पाहता डोळे मिटून माझ्याकडे ये. माझ्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेव." हा प्रकार सभोवताली असलेली मंडळी बघत होती. त्यांना वाटले की हे कोणी पोटभरू संन्यासी असतील. हा पांगळा कसला चालेल? परंतु त्या पांगळ्याने स्वामींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि अतिशय धैर्याने हालचाल करण्याचा प्रयत्न करू लागला आणि चमत्कार घडला. त्याच्या पायामध्ये प्राण आले आणि स्वतःच्या पायाने चालत येत त्याने स्वामींचे दर्शन घेतले. आता त्या पांगळ्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळागळा वाहू लागले. कृतज्ञतेच्या भावनेने तो ओतप्रोत भरून गेला. हा चमत्कार बघून तेथील मजा बघणाऱ्या लोकांना सुद्धा स्वामींची ओळख पटली. स्वामी तर प्रत्यक्ष दत्तमूर्ती आहे हा विश्वास सर्वांना आला आणि तेही धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून गेले आणि सर्वांनी एका घोषातच स्वामींचा जय जयकार केला. बोला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. यामधून आपण हाच बोध घेऊ शकतो की एका अपंगाला स्वामींनी कशी प्रेरणा दिली आणि ह्या प्रेरणेतून त्याच्या अंतर्मनातील इच्छाशक्ती कशी जागृत झाली आणि ह्या इच्छाशक्तीच्या बळाने, विश्वासशक्तीच्या बळाने त्याच्या पायात जीव आला आणि तो चालू लागला. आजच्या स्वामीवाणीतून बोध घेता आज जर आपणास काही संकट असेल, दुःख असेल व आपणास काहीतरी ध्येय साध्य करायचे असेल, तर स्वामी आपणास सांगत आहे की अरे उठ, रडत बसू नकोस. तुझे दुःख दूर व्हावे, तुझे संकट दूर व्हावे, तुझे ध्येय साध्य व्हावे, ह्यासाठी लागणारी शक्ती मी तुझ्या अंतर्मनात कधीच दिलेली आहे. जसे त्या पांगळ्याने माझ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि मागचा पुढचा विचार न करता डोळे बंद करून धैर्याने चालू लागला, अगदी तसेच तू सुद्धा तुझे मागील भूतकाळातील कटू अनुभव वा आलेले अपयश ह्याचा विचार करू नकोस वा पुढील भविष्यात काळात कसे होईल ह्याची देखील भीती बाळगू नकोस. उठ, तुझी जबरदस्त इच्छाशक्ती जागृत कर. आज आता वर्तमानात धैर्याने उभा राहा. तू माझा अंश आहेस, माझा बाळ आहेस. तुझ्या हृदयात माझेच वास्तव्य आहे. हा अतूट अभेद्य विश्वास ठेव. बघ, जर पांगळा चालू शकतो तर तुझे संकट, दुःख वा ध्येय हे साध्य होणे ही काहीच मोठी गोष्ट नाही. तर चला मग आजच्या लीलेतून जबरदस्त प्रेरणा घेऊया
आणि आपल्या अंतर्मनात दडलेली स्वामी शक्ती जागृत करूया. श्री स्वामी समर्थ. स्वामी लीला